नमस्कार जी सेवक मित्रांनो, आज आपण पाहू अनुभव मालिकेतील अनुभव क्रमांक 7. श्री मेघराज नारायणराव कोहाड, सेवक क्रमांक 281, मुक्काम 381, राणी दुर्गावती नगर, बिनाकी लेआउट, नागपूर 17. जीवनातील प्रत्यक्ष अनुभवलेला अभिनव चमत्कार. साधारणतः सन 1970 ते 71 मध्ये मी पूर्ण कुटुंबांसह तत्व आधारित झालो. आम्ही अनेक देवदेवतांना मानित होतो. घरी विठ्ठल, रुक्माई, कृष्ण, शंकरजी, भवानी, नागोबा इत्यादी देवदेवतांच्या तांब्या पितळीच्या मूर्त्या विराजमान होत्या. सर्व मूर्त्यांची दररोज पूजा करीत होतो. परमेश्वर नावाची एक सर्वमान्य शक्ती असून ती मूर्तीपूजेतच समाविष्ट आहे ही मर्यादित भावना. अडीअडचणीच्या प्रसंगी पूजा अर्चना करावी, नवस आदी ठेवावेत म्हणजे अडीअडचणीतून मार्ग सापडतो. हीच भोळी कल्पना आम्ही मनात ठेवली होती. ह्याच पार्श्वभूमीवर सन 1962 ते 1970चा काळ आमच्या जीवनात कसोटीचा ठरला. सन 1962 मध्ये माझ्या पत्नीच्या डोक्यात विकृती निर्माण झाली. विकृती एवढ्याकरता म्हणतो की त्या विकृतीचे अखेरपर्यंत नामानिधान होऊ शकले नाही. तिला तिच्या डोक्यामध्ये हवा चालल्यासारखा भास होत होता आणि त्यापासून तीव्र वेदना होत होत्या. रात्रीला झोपेत भयंकर भीतीदायक तशीच चित्रविचित्र स्वप्ने पडायची. त्यामुळे ती भयभीत होऊ लागली. त्यातच डोक्यातील वेदना वरचेवर झटके यायचे. कधी सारखी रडत राहायची तर कधी सारखी हसत. पुढे पुढे वेदना आणि त्रास असह्य होत गेला. घरच्या लोकांच्या नजरा चुकल्या की जवळपासच्या विहिरीकडे धाव घ्यायची आणि विहिरीमध्ये पाय टाकून काठावर बसून राहायची. कुणाची नजर पडल्यास घरी आणून देत असत अथवा शोधाशोध करून आम्हास आणून घ्यावे लागत असे. स्वाभाविकच आमच्या मनात भीती निर्माण झाली आणि कामाच्या वेळी आम्ही तिला बंद खोलीत ठेवू लागलो. तिला एकटे सोडले अथवा एकटीला काम करून देणे धोक्याचे वाटू लागले. कधी काय करील ह्याचा नेमच उरला नव्हता. पूर्ण कुटुंबात चिंतेचे वातावरण निर्माण झाले. मुक्तीकरिता घरी पूजत असलेल्या सर्व देवदेवतांस अनेक नवस केलेत. बरेच डॉक्टर्स, मेडिकल, दवाखाने पालथे घातलेत. प्रख्यात मनोवैज्ञानिक तज्ज्ञ पाहिलेत. तसा आमचा बाहेरच्या बाधेवर, जादूटोण्यावर विश्वास नव्हता. परंतु एक उपाय म्हणून अनेक मांत्रिक जादूटोणेवाले, दर्गे, अंगात येणारे देव सर्व काही करून चुकलो. एवढे हताश झालो की जो जे सांगील तसे करू लागलो. सतत 7-8 वर्ष सारखे प्रयत्न करूनही काहीच फायदा नाही. कुठे काहीच थारा लागला नाही. चोहोबाजूंनी हताश झालो. पूर्ण कुटुंबावर नैराश्याची छाया पसरली. कुणाचे कुठेच लक्ष लागेना. जाम वैतागलो. सतत 7-8 वर्ष संघर्ष करूनही एका कवडीचे समाधान झाले नाही. तेव्हा परिस्थितीच्या घेऱ्यामुळे ती गेलेली बरी ह्या निष्कर्षावर आम्हास यावे लागले. परंतु विधिलिखित काही वेगळेच होते. तेवढ्यातच एकदा या तत्वावरील सेवक श्री शंकरराव हेडाऊ ह्यांची अचानक भेट झाली. त्यांना आमच्या दुःखाची पूर्ण कल्पना होतीच. त्यांनी माझे नैराश्यपूर्ण शब्द ऐकून शेवटचा प्रयत्न म्हणून महान त्यागी बाबा जुमदेवजींकडे जाण्याचे सुचविले. जड मनाने मी बाबांकडे गेलो आणि त्यांना पूर्ण इतिहास सांगितला. बाबांनी सहानुभूतीने सर्व ऐकून घेऊन मार्गाची रूपरेषा समजावून दिली व कुटुंबातील मंडळीशी विचार करून काय ते ठरवावयास सांगितले. माझ्या कुटुंबात वयाने वडील म्हणजे माझी आई. तिचे वय 60 ते 65 वर्षांचे. तिला मार्गाची रूपरेषा समजावून देऊन घरी असलेल्या सर्व देवांचे विसर्जन करावे लागेल असे सांगितले. पिढ्यानपिढ्या चालत असलेले सर्व देवतांचे विसर्जन करण्यास तयार होईना. तिला समजावण्यामध्ये 2 महिने पुन्हा निघून गेले व व्यावहारिक भाषेत समजावणी घातल्यानंतर अखेरीस ती पण तयार झाली. अशा तऱ्हेने आमचे पूर्ण कुटुंब मार्गावर येण्याचे ठरले. आम्ही पुन्हा एकदा बाबांकडे गेलो. बाबांनी पूर्ण मार्गदर्शन करून तत्वे दिलीत आणि महान आश्चर्य की अगदी त्याच दिवसापासून माझ्या पत्नीच्या विकृतीत फरक पडत गेला. केवळ पहिल्या 11 दिवसातच ती निर्मख झाली. 42 दिवसांच्या समाप्तीच्या दिवशी तिने एकटीने पूर्ण स्वयंपाक करून सर्व कार्य व्यवस्थित पार पाडले.
पूर्वीची ती हीच की काय असा संभ्रम निर्माण होण्याइतपत ती पूर्ण बरी झाली. तेव्हापासून आज तागायत ती त्या विकृतीपासून मुक्त आहे. तिचा तो पुनर्जन्म आणि मागे वैयक्तिक जीवनाचा पुनरुद्धार असेच आम्ही मानतो व मार्गरूपाने मानवी जीवनाचा अमोल ठेवा प्राप्त झाला हे आमचे थोर भाग्य समजतो.